कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर कोणती बातमी महत्त्वाची आहे ती आता आपण पाहूया. सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केलं आहे. पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने स्पष्ट सांगितले आहे की मुलीचं नाव कौटुंबिक पेन्शनच्या यादीतून कोणत्याही परिस्थितीत वगळले जाणार नाही. आता प्रत्येक सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती देणं बंधनकारक आहे, मग ते कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र असोत किंवा नसोत. तसेच ज्या क्षणी एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने निर्धारित प्रोफार्मामध्ये आपल्या मुलीचं नाव कुटुंब सदस्य म्हणून नमूद केलं, त्या क्षणापासून ती कुटुंब सदस्य म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे मुलीचं नाव कुटुंब सदस्यांच्या यादीतून काढलं जाणार नाही. हा नियम केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम 2021 रूल 2021 मधील नियम 15 नुसार सरकारी सेवेत दाखल होतात प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती देणं आवश्यक आहे. यात पती पत्नी, मुले, पालक तसेच अपंग भाऊ बहिणींचाही समावेश होतो.